शिववाहतूक सेनेचे शहराध्यक्ष व युवा उद्योजक गजेंद्र प्रभाकर गुळवी यांचा वाढदिवस अनेक चाहत्यांसोबत मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख गजेंद्र प्रभाकर गुळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नातेवाईक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। युवा उद्योजक गजेंद्र प्रभाकर गुळवी यांनी कमी वयामध्येच उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। युवा नेते गजेंद्र प्रभाकर गुळवी यांना समाजसेवेमध्ये आवड असल्याने समाजसेवेत अग्रेसर ते काम देखील करत असतात। तसेच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजसेवी उपक्रम देखील राबवले असून यावेळी मोठ्या संख्येने युवकांचा देखील पाठिंबा त्यांना मिळत आहे। तर चला पाहूया यावेळी शिववाहतूक सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र प्रभाकर गुळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या। गजेंद्र गुळवी यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम शिवसेनेतर्फे हार्दिक शुभेच्छा आहेत। वाढदिवस सगळ्यांचे साजरे होतात, पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी कंट्रोल करणारी वाढदिवस हे आम्ही कधी बघत नाही। पण आज गजेंद्र गुळवीसाठी शुभेच्छा म्हणण्यापेक्षा आशीर्वाद देण्यासाठी जमलेली अलोट गर्दी हे त्यांचं श्रेयाचं, त्यांच्या कामाचं प्रतीक आहे। हा मुलगा जो आहे हा प्रशासनावर पकड करून आमच्या गावात जो प्रशासनाच्या मार्फत जे कामं करतो त्याच्या श्रेयाची ही पावती आहे। माझा सर्वप्रथम सगळ्यांना त्याला आशीर्वाद आहे की अशीच प्रगती होत राहो, तू 100 वर्षे जगत राहा आणि 100 वर्षे तुला होईल त्यावेळेला आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला जिवंत ठेव ही आई एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि गजेंद्रसाठी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो। गजेंद्र गुळवी याला वाढदिवसाच्या सर्वप्रथम सर्व शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमचे परममित्र गजेंद्र गुळवी, शिवसेना अध्यक्ष तसेच विभाग प्रमुख यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। आज गजेंद्र गुळवी साहेब बघितलं तर तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये नावाजलेले आहेत, कारण कमी वेळामध्ये त्यांनी जो जनसंपर्क आणि लोकांच्या मनामध्ये जो आपला नाव कोरलेला आहे तर त्यांना संपूर्ण तालुक्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो। कारण कुठलाही संकट असो, कधी गोरगरिबांच्या सेवेसाठी ते नेहमी तत्पर उभे असतात आणि त्यांनी जो आज युवा जो गोला त्यांच्यासाठी जो जमलेला आहे जनसमुदाय, तर हा त्यांचा जो प्रेम आहे हे याच्यामधूनच दिसून येतोय आणि त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच जनतेची सेवा करत राहावी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांच्या गाजा व्हावा ह्याच त्यांना शुभेच्छा देतो। गजेंद्र भाऊ, आज आपण आपला वाढदिवस कशा पद्धतीने साजरा केला काय सांगाल? हा संपूर्ण दिवस आपण कशा प्रकारे साजरा केला आणि काय सांगाल या वाढदिवसानिमित्त आपण कसा संदेश या संपूर्ण आपल्या समाजात देण्याचा प्रयत्न केला? नक्कीच आजचा हा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा दिवस आणि मी विचारही केला नव्हता की एवढा सुंदरपणे आजचा माझा दिवस आणि आज शेवट एवढा सुंदर होईल। कारण आज माझ्या वाढदिवसाची सुरुवात मी शालेय विद्यार्थ्यांपासून केली आणि माझे गुरुवर्य बाळामामा म्हात्रे यांच्यापासून केली आणि नक्कीच सकाळपासून आज दिवसभर आपण पाहिलेच असाल लोकांचा प्रेम हा कशा प्रकारे ओतू चालला आहे आणि नक्कीच आज आपण इथे आलात आणि आपण पाहिला की जी लोकांची गर्दी आणि लोकांचा जो उत्साह होता ह्याला माझं मन हे पाहून माझं मन फार उत्साहाने फुलून आलं होतं आणि हृदय सुद्धा माझं भरून आलं होतं त्याने। नक्कीच आता आपण या भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणूक देखील आपण लढवली होती, आपल्याला पराजय मिळाला तरी देखील आज देखील आपण आपलं काम त्याच पद्धतीने करत आहात आणि कशा प्रकारची ऊर्जाही आपण जे निर्माण केलेलं आपल्या आतमध्ये काय सांगा? नक्कीच आज मी वार्ड क्रमांक 13 मधील टेमघरपाडा, भादवड, टेमघर आणि आदिवासी पाडा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा ह्या वार्ड क्रमांक 13 मधील संपूर्ण रहिवाशांना आणि माझ्या नागरिकांना, मतदारांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी माझ्यासाठी वेळेत वेळ काढून चांगल्या प्रकारे मतदान केलं आणि मतदानाच्या माध्यमातून मला आशीर्वाद सुद्धा दिला आणि चांगल्या प्रकारे ह्या जनतेचा मला प्रतिसाद मिळाला। नक्कीच जर कमी वयामध्ये देखील आपण या उद्योग क्षेत्रात देखील उंच भरारी घेत आज जेवढा मोठ्या जनसमुदाय किंवा युवकांची साथ आपल्याला मिळत आहे यासाठी देखील सर्व युवकांना चांगला संदेश देण्यासाठी काय आपण एक संदेश द्या? नक्कीच आपण जो प्रश्न विचारला हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता। आज माझे वडील वैकुंठवासी हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी यांच्या आशीर्वादाने म्हणजे माझ्या अण्णा यांच्या आशीर्वादाने आज हा
जनलोट किंवा आज हे युवक माझ्याशी जुडलेले आहेत आणि नक्कीच येत्या काळामध्ये जास्तीत जास्त युवकांचा विचार केला जाईल आणि युवकांना नोकऱ्यांची संधी दिली जाईल आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय उपलब्ध करून देईन अशी माझी इच्छा आहे. मागील काळामध्ये आपण बघितलं की आपण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा अनेक छोटमोठे मुद्दा त्यामध्ये आपण प्रयत्नशील होते, परंतु आज देखील त्याच्याप्रकारे आपण आपली ऊर्जा आपण निर्माण करून कामं करत आहात आणि त्याच्यावर संपर्क लोकांमध्ये आपला राहणार आहे का? नक्कीच आज आपण बॅनर बी पाहिले असाल की लोकांनी माझ्या युवकांनी किंवा माझ्या प्रेमींनी माझ्या काही बॅनरवर टाकलेलं आहे की आमच्या मनातला नगरसेवक म्हणून. तर मला हाच सगळ्यात मोठा माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि नक्कीच जरी माझा पराभव झाला असेल तरी लोकांचा किंवा जनतेचा आज मला हा प्रेम मिळतो याच्याने मी खूप आनंदित आहे आणि नक्कीच याच्या प्रेमाने मी स्वतःचा विजय समजतो आणि नक्कीच जनतेच्या हितासाठी मी नेहमी रस्त्यावर उतरेन आणि कामं याच्यापेक्षा दुप्पट ऊर्जेने मी कामं करत राहीन जनतेची.